नमस्कार, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज जे काही कामकाज झालेलं आहे त्यानुसार उद्या काय महत्त्वाच्या लेवल असू शकतात निफ्टी आणि जे उद्या दोन एक्सपायरी होणार आहेत. मग ते आहे एक बँक निफ्टी आणि दुसरे आहे फिन निफ्टी. बुधवारी मार्केट बंद असणार आहे मोहरम निमित्त, त्यामुळे बँक निफ्टीची एक्सपायरीसुद्धा आपल्याला उद्याच पाहायला मिळणार आहे. मग त्या अनुषंगाने आपले महत्त्वाचे लेवल काय असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्या अगोदर आपण काल आणि वीकली ॲनालिसिसचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये काय चर्चा केली होती की मार्केट जर अपसाईडला जाते ना तर ते स्लो असणार आहे, म्हणजे एकदम फास्ट वरती जाणार नाही. पण डाऊन साईडची लेवल जर ब्रेक झाली तर मात्र मार्केटमध्ये फास्ट मुवमेंट येईल आणि आपल्याला त्या पद्धतीने कामकाज करावं लागणार आहे. आज दिवसभरामध्ये निफ्टीमध्ये तरी ट्रेडेबल मूव भेटलेला नाही आहे. एकदम फक्त 100 ते 125 पॉईंटमध्ये पूर्ण दिवस निफ्टीने घालवलेला आहे. त्याच्यामुळे आज दिवसभरामध्ये कोणताही ट्रेड मार्केटमध्ये मिळालेला नाही आहे. अगदी दुपारच्या वेळेस काय झालं माहिती नाही, ही एक कॅन्डल अचानक जेवढे म्हणून काही बाहेरचे एल असतील ना ते सगळे एल घेतले आणि पुन्हा आहे त्याच रेंजमध्ये येऊन पूर्ण दिवसभर काम झालं. हां, मिडकॅपमध्ये काही एक्सपायरीचे ट्रेड मिळालेले आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही नसाल तर एकदा जाऊन व्हिजिट करू शकता. तिथे मी पोस्ट केलेले आहेत की मिडकॅपमध्ये कोणते आपल्याला ट्रेड मिळालेले होते. आता उद्या महत्त्वाचे लेवल काय असणार आहेत ते पाहूयात. सध्या एक गोष्ट महत्त्वाची समजून घेण्यासारखी आहे ती काय आहे तर ट्रम्पवरती जो काही हल्ला झालेला आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये जगाला डेमोक्रेसीचे वगैरे जे डोस पाजत असतात ना नेहमी, त्यांच्या तिथे ट्रम्पवरती हल्ला झाला आहे. आणि असं पाहायला मिळालं, हे थोडं विचित्र आहे परंतु काय होतं आहे सगळ्या ग्लोबल मार्केटमध्ये एक शॉर्ट कवरिंग किंवा अपसाईडची रॅली पाहायला मिळते. कारण की त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ट्रम्प हे जे आहेत ना प्रो मार्केट समजले जातात, त्यामुळे बऱ्यापैकी मार्केटला एक पॉझिटिव्हनेस आलेला आहे की आता यानंतर सिम्पथी जी असेल ती ट्रम्पच्या बाजूने जाईल आणि ट्रम्प येऊ शकतात गव्हर्नमेंट फॉर्मेशनच्या कंडिशनमध्ये अमेरिकेमध्ये आणि मार्केटसाठी काहीतरी ते पॉझिटिव्ह असेल. त्यामुळे पाहिलं तर तुम्ही जिथे हे झाले ना तिथेही म्हणजे सगळे डेमोक्रेटिक पार्टीवाले येऊन सांगतात की आमचं काही नाही आहे किंवा वगैरे वगैरे बरेच सफाई त्यावरती देत आहेत. परंतु नाही, डाऊ जोन्स ही आता तर फ्युचर आहेत परंतु चांगले पॉझिटिव्ह दिसत आहेत. आज संध्याकाळी समजेल आपल्याला की यांचं काय क्लोजिंग होतं आणि त्यावरती आपल्याला उद्या एक ॲक्शन पाहायला मिळू शकतो आपल्या मार्केटमध्ये सुद्धा. पण आपण बाकी न्यूज थोड्या वेळ बाजूला ठेवल्या तरी लेवल ज्या आहेत महत्त्वाच्या त्या काय असू शकतात. आता खाली जी लेवल आहे ना ती आहे 24,480. कालही हीच लेवल आपण डिस्कस केली ती, आजही पुन्हा तेच सांगतोय. जोपर्यंत 24,480 ही जी लेवल आहे ती ब्रेक होत नाही आहे ना तोपर्यंत आपल्याला कोणतेही डाऊन साईडचं सिग्नल मिळणार नाही आहे. डेली बेसिसवरती पाहिलं तर जिथे आपण ओपन झालतो ना तिथेच क्लोज झालेलो आहोत, म्हणजे एक डोजी कॅन्डल फॉर्मेशन नक्कीच पाहायला मिळालेलं आहे. पण तरीही जोपर्यंत 24,480 ब्रेक होत नाही कोणत्याही कंडिशनमध्ये आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणार नाही. अगदीच ॲग्रेसिव्ह असाल तर ही जी लेवल आहे 24,520 याच्या खाली तुम्ही विचार करू शकता थोड्याफार क्वांटिटीने एक सायझेबल स्टॉप लॉस ठेवून, आणि त्यानंतर मग तुम्ही इथे 480च्या नंतर पूर्ण क्वांटिटीने सेल साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकता. ज्याचं टार्गेट इंट्राडेसाठी सांगतो 420 असेल, 360 आणि 250 ते 280 पर्यंत ही शक्यता खूप कमी वाटते 250 280ची. पण ज्याच्या लेवल आहेत त्या महत्त्वाच्या समजून घेण्यासाठी म्हणून त्या आहेत. जर काही न्यूज आली तरच हा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता अपसाईड काय महत्त्वाचं आहे, जर मार्केट फ्लॅट किंवा थोडंफार गॅप डाऊन ओपन होतोय ना तर 520 असेल 540 असेल या लेवल या बाय ऑन डिप्ससाठीच यूज करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे आपल्याला बाईंगची सिच्युएशन मिळणार आहे. डबल बॉटम असेल किंवा कोणतंही फॉर्मेशन असेल तर बाईंगची संधी आपण शोधणार आहोत. आता अपसाईड थोडी महत्त्वाची आहे कारण का अपसाईडला मार्केटमध्ये जी मुवमेंट अपेक्षित आहे तशी होत नाही आहे. हां, स्टेप बाय स्टेप वरती चाललेलं आहे परंतु जी मुवमेंट ट्रेडरसाठी खास करून ऑप्शन ट्रेडरसाठी पाहिजे ना ती आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. म्हणून थोडं सावध ट्रेड करायचं. फ्लॅट ओपनिंग असू किंवा गॅपअप नंतर 620 आता जर ब्रेक झालं ना उद्या किंवा उद्याच्या सेशनमध्ये आणि सुरुवातीलाच जर ब्रेक झाली किंवा गॅपअप ओपन होऊन एकदा ही लेवल टेस्ट करायला येऊ शकतं. मग ते 580 जसं आज झालं, गॅपअप ओपनिंग जे क्लोजिंग होतं ना ते टेस्ट केलं आणि तिथून मार्केटने वरती गेलेलं आहे. सेम वेने जर गॅपअप ओपनिंग होतं आणि इथे टेस्टिंग येते, इथे डबल बॉटम असेल किंवा इथे एखादी हॅमर असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन क्रिएट होते ना तर बाईंगची संधी नक्की शोधू शकतं. मग ते 580ला टेस्टिंगला येऊ शकतं किंवा 620ला, या दोघांपैकी जिथे येईल तिथे बाईंगची संधी शोधायची आहे. त्यानंतर 660 730 या लेवल आपल्यासाठी असू शकतात. 24,730 आणि फायनल जी आहे ती 24,850 आहे. 850 डायरेक्ट येण्याची शक्यता कमी आहे म्हणून आपण 24,730 पर्यंत आणि जास्तीत जास्त 780 775 या लेवलसाठीच ट्रेड प्लॅन करणार आहोत. आता गॅपअप किती मोठं होतं यावरती खूप अवलंबून असणार आहे. जर उद्या होतंय तर जर गॅपअप ओपनिंग होते 100-125 पॉईंटचा म्हणजेच अगदीच 24,700च्या आसपास जर आपण ओपन होतोय ना तर मात्र मग 850च्या लेवलसाठी आपण प्लॅन करू शकतो. पण गेल्या काही दिवसापासून काय होतं गॅपअप त्यानंतर रेड कॅन्डल आणि मार्केट दिवसभर स्लोली काम करू शकते. जर असं फॉर्मेशन बनतं तर वाट पाहिजे, काही करायचं नाही. मी विकली अनालिसिसमध्ये हे डिस्कस केलेलं आहे की अपसाईडला जाताना मार्केट स्लोली जाऊ शकतं. आता बँक निफ्टी
खूप दिवस झाले, म्हणजे एवढा वेळ कधी शक्यतो होत नाही, परंतु बँक निफ्टी खूप दिवस झाले त्याच रेंजमध्ये फसून आहे. उद्यासाठी सुद्धा तेच लक्षात ठेवायचं आहे. एक्सपायरी आहे, कदाचित एक मिळू शकतो. मग खालची जी लेवल आहे ती मार्क करून ठेवा 52,200 आणि वरती जी लेवल आहे ती लेवल मार्क करून ठेवा 52,700. थोडी जागा आहे मध्ये, पण तरीही 52,700 सेफ साईड. 52,700च्या वरती तुम्ही कॉलची पोझिशन ट्राय करू शकता. 52,800 एक छोटा मोठा रेजिस्टन्स आहे. त्यानंतर 53,050 ते 53,075 हे तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर 53,300 आणि 53,500पर्यंतचा प्रवास पाहायला मिळू शकतो. कारण का खूप दिवस झाला आहे बँक निफ्टी त्याच रेंजमध्ये आहे. आज SBIमध्ये एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. जर अजून 1-2 बँकांची साथ मिळाली तर कदाचित आपल्याला 53,500 एक्सपायरीला पाहायला मिळू शकतात. म्हणजे खूप 1,1100 पॉईंटची आपण चर्चा करतो आहे जिथे बंद आहोत तिथून. पण जर 52,700च्या वरती निघालो तर उद्या एक्सपायरी जरी नाही आलं तर मग नेक्स्ट डे म्हणजे गुरुवारी आपल्याला ती लेवल पाहायला मिळणार आहे. उद्या एक्सपायरीसाठी आपण 53,300 फायनल लेवल घेऊन चालू शकतो. जर शॉर्ट कवरिंग आलंच तर आपण वरच्या लेवलचा विचार करायचा. अदरवाईज मध्ये काही करू नका, कारण का एक्सपायरी आहे, प्रीमियम इरोजन होईल, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये खास करून ऑप्शन ट्रेडरला ट्रॅप करण्याची सिच्युएशन आहे आणि ते होतंही गेले काही दिवसापासून बँक निफ्टीमध्ये. म्हणून थोडं सावध आपल्याला बँक निफ्टीमध्ये राहावं लागणार आहे. या दोनच लेवल महत्त्वाचे आहेत, 52,700 आणि 52,200. याच्या खाली डाऊन साईडच्या ज्या लेवल आहेत ना ते 52,000 असेल आणि 51,800 जो लो लागला होता पाठीमागच्या आठवड्यामध्ये तो 51,800 आणि फायनल 51,500. 51,500 शक्यतो आवश्यकता पडणार नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता उद्या जी दुसरी एक्सपायरी आहे ती आहे फिन निफ्टीमध्ये एक चांगली सिच्युएशन आज बनताना पाहायला मिळाली. जी महत्त्वाची लेवल होती ना 680 ती ब्रेक होताना आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि म्हणजे 1, 2, 3 वेळा ट्राय केल्याच्या नंतर शेवटी ब्रेक झालेला आहे, परंतु क्लोजिंगला त्याच ठिकाणी आपण येताना पाहायला मिळालेलं. म्हणजे 680 ही खूप महत्त्वाची लेवल आहे. जर उद्यासुद्धा मार्केट फ्लॅट ओपन होऊन 680 येऊन जर टेस्ट होऊन किंवा इथे थोडा वेळ कामकाज करून वरती जाते ना तर ती एक बाईंगची संधी असू शकते. जर 680 ब्रेक झालं उद्या फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅप नंतर 680 ब्रेक झालं तर एक रिस्की ट्रेड म्हणून तुम्ही इथे बाईंग करू शकता. 705 हा तुमचा त्यावेळेस स्टॉप लॉस असला पाहिजे. स्टॉप लॉस मात्र स्ट्रिक्ट असला पाहिजे, कारण का मार्केट जर फिरून याला फॉल्स ब्रेकडाऊन करून जर या पद्धतीने वरती आला ना तर तेवढं फास्ट वरती जाईल. म्हणून अगदी 20 ते 25 पॉईंट हा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवून तुम्ही इथे एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता, ज्याचं टार्गेट हे 620 आणि अगदी 540पर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. हे लक्षात ठेवायचं. 540 जर ब्रेक झालं तर मग तुम्ही गुरुवारसाठी किंवा याच्यासाठी पोझिशन घेऊन जाऊ शकतो, कारण याच्या खाली एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. पण ते क्लोजिंग बेसिसवरती असलं पाहिजे 540. हे जे ट्रेड आहे ते एक्सपायरी ट्रेड याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता अपसाईड कुठे आहे? जर मार्केट इथेच संधी मिळाली तुम्हाला बाईंगची तर नक्कीच बाईंग करा. त्याचं जे पहिलं टार्गेट आहे ते 760 आहे. फ्लॅट ओपनिंग किंवा गॅप अप नंतर डायरेक्ट वरती चालायला सुरुवात करते तर ॲटलिस्ट 23,760 ही लेवल ब्रेक होते. 23,760 ब्रेक झालं की हा जो काही हाय बनताना आपल्याला पाहायला मिळाला होता 820च्या आसपास, ते तुम्ही पहिलं टार्गेट ठेवू शकता. याच्यावरती एक शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं, जे आपल्याला 23,930 950 या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतं. ह्या अपसाईडच्या लेवल आहेत. फक्त आता उद्या किती गॅपअप किंवा गॅपडाऊन आता सध्याला तरी पॉझिटिव्ह आहे, पण आज अमेरिकन मार्केट सुरू झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने बिहेव करतात त्यावरती बरंच काही अवलंबून असणार आहे. म्हणून याच्यावरती आणि एक लक्षात ठेवा, कोणताही इंडेक्स असू द्यात अपसाईडला जाताना मार्केट स्लो आहे, अजून तरी स्लो आहे. एक शॉर्ट कवरिंग ट्रिगर होऊ शकते. नेक्स्ट उद्याची एक सुट्टी जाऊ द्या परवा दिवशीची, त्यानंतर बजेटसाठी एक शॉर्ट कवरिंग ट्रिगर होऊ शकते. त्यावेळेस आपल्याला मोठी मुवमेंट पाहायला मिळेल. तोपर्यंत अपसाईड स्लो असू शकते आणि मार्केट एका रेंजमध्ये राहून प्रीमियम इरोजन होऊ शकतं. तिथे थोडं क्वांटिटी कमी करून किंवा छोटा मोठा प्रॉफिट बुक करून तुम्ही त्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करू शकता. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटते हे नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.